साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. हुतात्मा स्मृती मंदिर येथे युनिक अकॅडमीच्या वतीने यशवंत गुणी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या विद्यमान कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, पोलीस उपायुक्त बापू बांगर, IPS अधिकारी नितीन बगाटे, नागेश गव्हाणे, देवा जाधवर, संदीप हर्डीकर, संतोष जाधव, अमित गव्हाणे, परशुराम शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले की आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाला ज्या व्यक्तींनी मदत केली असेल त्या व्यक्तींना आयुष्यभर सोबत ठेवा. आई वडिलांनी आपल्यासाठी खूप मेहनत केलेली असेल, त्या कष्टाच्या माध्यमातून तुम्हाला शिकवले असेल, अशा आई वडिलांना शेवटपर्यंत साथ द्या, अशी इच्छा यावेळी बांगर यांनी व्यक्त केली. उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सर्वप्रथम माझा सप्रेम नमस्कार. तसेच या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जे बसलेले आहेत, जे आपल्या मनात एक स्वप्न बाळगून आहेत, यस मला अधिकारी व्हायचं आहे आणि त्याहीपेक्षा जास्त ज्यांच्यामध्ये ती रग आहे, यस मी ते प्रत्यक्षात करून दाखवणार, त्यांना माझा मनापासून नमस्कार. सध्या तुमच्यासमोर अशी व्यक्ती उभी राहून बोलते जी 12वी मध्ये सायन्सला 2 वेळा नापास आहे. त्याच्यानंतर मी सरकारचा एक आभार मानेल का त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सुरू केलं, खूप फायद्याचं आहे आमच्यासारख्यांना. त्याच्यानंतर BA यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून ढकलत कसं तरी जीवापोटावर पास झालो. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी जॉब केलेले आहेत. ऑब्व्हियसली मध्ये नापास झाला असल्या कारणाने पुढे जॉब करणं आपलं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे झेरॉक्स सेंटरमध्ये काम केलेलं आहे, मोबाईल रिचार्जच्या दुकानात देखील काम केलेलं आहे, त्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणून काम केलेलं आहे, तसेच सर्टिफाईड जिम ट्रेनर म्हणून पण काम केलेलं आहे. अशा ठिकाणी काम करत असताना आणि त्यानंतर जेव्हा ग्राउंडची एक्झाम होती PSIची, त्याच्या आधी जवळपास 4 महिने ही व्यक्ती इंजर्ड होती. आधी एक पाय इंजर्ड झाला, नंतर दुसरा झाला, नंतर चालता येणं पण मुश्किल होतं, धावणं तर लांबची गोष्ट होतं. 0 मार्क. कधी आजपर्यंत आरशासमोर पण इंटरव्ह्यू दिलेला नाहीये. आणि डायरेक्टली आपण MPSCचा इंटरव्ह्यू देतोय IAS ऑफिसर समोर. आता अशी सर्व गुण संपन्न व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे. आणि आता ही पण तीच व्यक्ती आहे जिने MPSC मध्ये सर्वात पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्व परीक्षेला 3,30,909 विद्यार्थ्यांमधून, मुख्य परीक्षेला निवड झालेल्या 10,020 विद्यार्थ्यांमधून, ग्राउंडच्या चाचणीसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी निवड झालेल्या जवळपास 2763 विद्यार्थ्यांमधून पहिल्याच प्रयत्नात पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून राज्यात 13वा येणारी पण हीच व्यक्ती जी तुमच्याशी बोलते. कसं शक्य आहे? कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातून स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. UPSC MPSC राज्य सेवा स्पर्धा परीक्षेतील सोलापूर जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यश संपादन केलेल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी युनिक अकॅडमीचे विद्यार्थी, पालक आदींसह तरुण युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.